स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखले जाणारे, प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी चर्चेत असणारे, समाजकार्यासाठी सतत पुढाकार घेणारे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या ते 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदावरती आहेत. अजितदादा पवार यांची 1982 साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावरती निवड झाली तेव्हाच त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ते 16 वर्ष या पदावर राहिले. या काळात बारामतीचे लोकसभा खासदार म्हणूनही निवडून आले. अजितदादा पवार हे जून 1991 ते नोव्हेंबर 1992 आणि नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या दरम्यान कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्यांचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर अजितदादांनी मागे वळून पाहिलं नाही. ते बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. सलग 6 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांना राजकारणातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडवणारे नेते म्हणून ओळखले जातं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1,65,000 मताच्या मताधिक्याने अजितदादा पवार हे निवडून आले आहेत.